नमस्कार मित्रांनो, आज गणेश चतुर्थी असल्यामुळे गावामध्ये घराघरामध्ये आपले लाडके बाप्पा विराजमान झाले आहेत. आपण आज जाणार आहे गावातील डेकोरेशन पाहण्यासाठी. चला मग मी तुम्हाला आज गावातले एकापेक्षा एक भारी डेकोरेशन दाखवतो. चला मग. गणपती बाप्पा मोरया. आपण आज आलेलो आहे संतोष गाबणे यांच्या घरी. हे डेकोरेशन पाहून मला असं वाटतं की या घरामध्ये घाटप्रेमी जास्त प्रेक्षक आहेत. आणि नाना मला सांग, गेल्या वर्षी आपण डेकोरेशन केलं होतं, मी पाहिलं होतं. ह्या वर्षी हे जे डेकोरेशन बनवले त्याच्याबद्दल तू काय सांगू शकतो का? बाबा ह्या बायलाचं नाव काय आहे, त्या बायलाचं नाव काय आहे? मला फक्त इथं नाव दिसते एक बाकासूर. बाकी बायलांची नाव मला नाही सांगता येत, पण आपले जे प्रेक्षक आहे त्यांना समजले पाहिजे की ह्या बैलाचं नाव काय, त्या बैलाचं नाव काय. नाना मला बैलांची नाव सांगू शकतो का तू? तो आहे आपला रणजित निंबाळकर यांचा सर्जा, आणि तो किरण आप्पा कालगाव शालगाव यांचा भारत, आणि तो कारुंड्याचा चिक्या आहे, आणि तो सप्त हिंद केसरी सुंदर, आणि हा तो पिस्टन आणि सोन्या 2211. अरे वा. हा तो रेठरेकरांचा मैवे म्हणून आहे. हा तर तुम्हाला माहितीच असेल, तो बाकसूर आहे. हा. आणि हा राहुलबाईंचा मथुर, आणि हा तो रिया जयेश पाटील यांचा सोन्या 50-50. लई जबरदस्त डेकोरेशन बनवलं यांनी आज. हे पाहून आहे ना, मला माझ्या घरी गेल्या वर्षी पुढल्या वर्षी असं बनवणार 100% मी. इथं घाट दाखवला. हा घाट कुठला आहे? हा पेडगावला या स्वरूपाची मैदान होतात, परत मोरगाव झालं, अशी विविध प्रकारची हिंदकेसरी मैदान असतात, त्या प्रकारचीच आपण इथं कलाकृती बनवलेली. जबरदस्त डेकोरेशन आहे. हे सगळी बैल तर मी नाव ऐकून आहे, ही सगळी टॉपची बैल आहे. जबरदस्त डेकोरेशन केलेलं आहे आज यांनी. पाहू शकता, हा छोटा कार्यकर्ता आहे, त्यांनी पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे. आपण याला काय विचारू की तू गेल्या वर्षी कोणतं डेकोरेशन केलं होतं? या यांचे ना मकार बनवली ती. ते मोदक टाईप केलेलं होतं, आणि ते पण बाहेर दिसत होतं मागल्या वर्षी. मोदकचे डेकोरेशन केले होते गेल्या वर्षी. पूर्णपणे ह्याने मोदकचे डेकोरेशन केलं होतं. याचा उत्साह बघून आपल्याला असं वाटतं की आतापासूनच हा डेकोरेशन मध्ये फुल एक्सपर्ट आहे. हे स्वतः ह्यानेच बनवलेलं आहे. तर ह्याला बनवायला तुला किती दिवस लागले? 3 ते 4 दिवस. 3 ते 4 दिवस लागले. हा 3 ते 4 दिवसापासून हे डेकोरेशन करत होता, आणि सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता.